विशेष मराठी कथेमध्ये आपले स्वागत आहे। आपल्या आजच्या कथेचे नाव आहे जादूचा मोती। खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे। चीन मधील एका गावात चँग नावाचा मुलगा त्याच्या आईसोबत राहत होता। रोज सकाळी तो शेतातून हिरवे गवत तोडून काकांकडे आणत असे। काका ते गवत आपल्या गायींना द्यायचे। त्या बदल्यात तो चँगला एक वाटी तांदूळ द्यायचा। असेच त्यांचे आयुष्य चालले होते। एकदा तिथे पाऊस पडला नाही। उष्णता कमी होत नव्हती। गवताळ प्रदेश कोरडे होऊ लागले। हळूहळू आजूबाजूचे सर्व गवत सुकून पिवळे झाले। आता चँगला हिरवे गवत मिळत नव्हते। त्यामुळे काकांनी तांदूळ देणे बंद केले आणि आई आणि मुलाला उपाशी राहावे लागे। एके दिवशी चिंतेत चँग डोंगराच्या पलीकडे गवत शोधण्यासाठी गेला। आजूबाजूला पिवळ्या गवताच्या मधोमध एक जमिनीचा तुकडा होता। तिथे भरपूर हिरवेगार गवत होते। हे पाहून त्याला आश्चर्य वाटले। गवत वाढले होते। त्याने बरेच गवत कापले। तो परत जाऊ लागला तेव्हा त्याला एक पांढरा मोती सापडला। त्याने मोती खिशात ठेवला आणि गवत नेऊन काकांना दिले। नेहमीप्रमाणे काकाने तांदळाची भरलेली वाटी दिली। घरी आल्यावर आईने थोडा भात तयार केला। थोडे तांदूळ संध्याकाळसाठी बाजूला ठेवले। चँगने भाताच्या अर्ध्या भरलेल्या वाटीत मोती ठेवला आणि मग एक जादू झाली। वाटी लगेच काठोकाठ भरल्याचे त्याने पाहिले। तो जादुई मोती असल्याचे त्याला समजले। त्याने मोती अर्ध्या पाण्याने भरलेल्या भांड्यात ठेवला आणि ते भांडे देखील पाण्याने भरले। मोतीच्या मदतीने त्याने भरपूर तांदूळ गोळा केले आणि गावातील लोकांमध्ये वाटले। मोतीच्या मदतीने मिळालेला तांदूळ तो दररोज गावातील लोकांमध्ये वाटायचा। सर्वांनी त्याला खूप आशीर्वाद दिले। लोकांनी काकांकडून तांदूळ घेणे बंद केले। काकांना अडचणी येऊ लागल्या। तो मोती चोरण्याचे त्याने ठरवले आणि रात्री ते गुपचूप चँगच्या घरात शिरला। तो मोती चँगच्या उशीजवळ ठेवल्याचे त्याने पाहिले। काकांनी मोती उचलताच चँगला जाग आली। काकांकडून मोती घ्यायच्या आधीच काकांनी लगेच तो मोती गिळला। फक्त मग काय होते, पोटातील उष्णतेने मोती वितळू लागला। काकाचे संपूर्ण शरीर उष्णतेने जळू लागले। त्यांना इतकी तहान लागली की त्याने घरातले ठेवलेले सर्व पाणी प्यायले, तरीही तहान शमली नव्हती। त्याने संपूर्ण तलाव रिकामा केला, पण काही उपयोग झाला नाही। हळूहळू उष्णता इतकी वाढली की काकांच्या तोंडातून आग निघू लागली। लोक घाबरले आणि त्यांच्यापासून दूर पळून जाऊ लागले। काकांना समजले की मोती चोरून आपण सर्वात मोठी चूक केली आहे। पण आता काय होऊ शकते? काकांच्या भीतीने लोक त्यांना ड्रॅगन म्हणू लागले, कारण ड्रॅगन म्हणजे भीतीदायक व्यक्ती। शेवटी काकांना गाव सोडून तिथून दूर एका निर्जन भागात जावं लागलं।